नमस्कार मंडळी, मी शिल्पा शिंदे स्वागत करते मराठी मसाला माझ्या YouTube चॅनलवरती। सध्याची चर्चेची पोस्ट म्हटलं तर शरद उपाध्ये यांची। चला तर बघूया ते काय म्हणताय। आदरणीय निलेशजी साबळे, आपल्याला हवाई उद्या दुसऱ्या पर्वातून डचू देऊन त्या जागी अभिजित खांडेकरांना आणल्याची बातमी आज पेपरमध्ये वाचली। वाईट वाटले पण आश्चर्य नाही। मला तुम्ही एकदा बोलवले होते त्याप्रमाणे मी 11 वाजता पोहोचलो, पण 3 वाजेपर्यंत त्या रूममध्ये कोणीच फिरकले नाही। मला पाणी हवे होते, पण दोघांना सांगून ते आणतो म्हणून गेले, ते आलेच नाही। मला रूम सोडू नका असे सांगितले होते। निलेश, तुम्ही इतर कलावंतांच्या रूममध्ये जाऊन गप्पा मारत होतात, पण माझ्या रूममध्ये डोकावलात ते थेट 4 वाजता। स्माईल न देता स्टेजवर गेलात। इतरांचे शूटिंग खूप वेळ केलं, पण मला 6 वाजता बोलून घाईघाईत 15 मिनिटात सारे आटोपले। त्यावेळी इतर कलावंत मध्ये मध्ये बोलत होते। माझा सारा दिवस फुकट गेला। एडिटिंग मध्येही माझे उत्तरे गाळलीत। बाहेर आपली भेट झाली तेव्हा वडिलांच्या नात्याने काही सल्ले दिले, पण कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती। दुसऱ्यांच्या विषयाबद्दल आदर ठेवायचा असतो, पण तुम्ही बेपर्वा होतात। त्याच वेळी मला वाटले की अहंकार अतिवाईट, गर्विष्ठ माणसाचे अधपतन होते। एखादी पोस्ट मिळाली की ताठा येतो आणि सर्वनाश होतो। स्टेजवर तुम्ही साऱ्यांना आपलेसे केले नाही। आपले सादरीकरणही आकर्षक होत नव्हते। या साऱ्यांचा परिणाम म्हणजे तुम्हाला चॅनलने बाहेर काढले। निलेशजी, स्वभाव मनमिळावा असावा, साऱ्यांना सांभाळून घ्यावे, मग सारे एकजुटीने काम करून कार्यक्रमाची चर्चा होईल। अभिजित खांडेकर ही धुरा चांगली सांभाळतील। मला त्यांचा सहवास मिळाला आहे। आपण अनुभवी आहात, त्यांना मार्गदर्शन करा। इंडस्ट्रीत आपल्याविषयी असलेले गैरसमज आपल्या चांगल्या कामाने दूर करा। आपल्याला ईश्वरांची साथ लाभो ही विनंती। तुम्ही नक्की मत मांडायला विसरू नका। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।